नमस्कार मैत्रिणींनो, येत्या सणाला नेहमीची साडी नेसून सगळ्यांसारखंच दिसायचं नसेल, तर यावेळी थोडं हटके ट्राय करा. कारण यावेळेला काही अशा सुंदर आणि स्टायलिश साड्या ट्रेंडमध्ये आहेत, ज्या ट्रेडिशनल लूक तर देतातच, पण तुमचा संपूर्ण लूक अगदी फेस्टिव्ह, युनिक आणि एलिगंट बनवतात. मग पैठणी, बनारसीच्या पलीकडे यंदा कोणत्या साड्या ट्राय करायच्या आणि कोणत्या साडीमुळे सणाच्या दिवशी तुमचा लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नंबर एक वरती आहे सॅटिन सिल्क किंवा सॉफ्ट सॅटिन साडी. यंदाच्या सणासाठी जर तुम्हाला ट्रेडिशनल साडीपेक्षा थोडा मॉडर्न, स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक हवा असेल ना, तर सॅटिन सिल्क साडी नक्की ट्राय करा. या साडीचं फॅब्रिक अतिशय सॉफ्ट, स्मूथ आणि फ्लोई असल्यामुळे ती नेसायला हलकी आणि कम्फर्टेबल वाटते. तिच्या फॅब्रिकमध्ये असलेली सुंदर शाईन साडीला एक रिच आणि लक्झुरियस लुक देते. स्पेशली ज्वेल टोन्स, पेस्टल शेड्स किंवा डीप कलर्स मधली सॅटिन सिल्क साडी सणासुदीच्या वातावरणात खूपच उठून दिसते. यासोबत स्टेटमेंट ब्लाउज, सुंदर इयरिंग्स, बांगड्या, हलकासा ट्रेडिशनल मेकअप केला तर तुमचा संपूर्ण लुक एलिगंट, क्लासी आणि सगळ्यांपेक्षा थोडा युनिक दिसेल. नंबर 2, कलमकारी साडी. सणासाठी काहीतरी पारंपरिक पण नेहमीपेक्षा वेगळं घालायचं असेल ना, तर कलमकारी साडी एक सुंदर ऑप्शन आहे. या साडीवर असलेले पारंपरिक मोटिव्स, फुलांची नक्षी, पाने, वेलबुट्टी आणि आकर्षक रंग तिच्या लुकला खूपच आर्टिस्टिक आणि ग्रेसफुल बनवतात. स्पेशली म्हणजे कलमकारी साडीला ट्रेडिशनल ज्वेलरी सोबत स्टाईल केलं तर खूप सुंदर एथनिक लुक मिळतो. तर त्याच साडीला स्टेटमेंट इयरिंग्स आणि सिंपल ब्लाउज सोबत पेअर केलं तर मॉडर्न टच देता येतो. त्यामुळे सणासुदीला एलिगंट, युनिक आणि क्लासी लुक हवा असेल ना, तर कलमकारी साडी नक्की ट्राय करा. नंबर 3, पेस्टल कांजीवरम साडी. यंदाच्या सणासाठी ट्रेडिशनल लुकमध्ये थोडा मॉडर्न आणि सटल लुक टच हवा असेल तर पेस्टल कांजीवरम साडी एकदम सुंदर ऑप्शन आहे. पारंपरिक कांजीवरमचे रिच सिल्क टेक्स्चर आणि त्यावर असलेले हलके पेस्टल शेड्स यामुळे या साडीला खूपच एलिगंट आणि सोफिस्टिकेटेड लुक मिळतो. बेबी पिंक, पावडर ब्ल्यू, मिंट ग्रीन, लेव्हेंडर, पीच आणि पेस्टल येलो यांसारखे शेड्स सणासाठी खूप सुंदर दिसतात. त्यावर कॉन्ट्रास्टिंग आणि सेम टोन ब्लाउज, ट्रेडिशनल गोल्ड ज्वेलरी, बांगड्या आणि गजरा असा लुक केला तर खूपच ग्रेसफुल आणि रॉयल अपिअरन्स मिळतो. आणि विशेष म्हणजे ज्यांना खूप गडद रंग किंवा हेवी लुक आवडत नाही, त्यांच्यासाठी पेस्टल कांजीवरम साडी हा चांगला ऑप्शन आहे. नंबर 4, पारसी स्टाईल एम्ब्रॉयडर्ड साडी. सणासाठी नेहमीच्या ट्रेडिशनल साड्यांपेक्षा काहीतरी वेगळं आणि सोफिस्टिकेटेड घालायचं असेल ना, तर पारसी एम्ब्रॉयडर्ड साडी नक्कीच ट्राय करू शकता. या साडीवर केलेली डेलिकेट एम्ब्रॉयडरी, फुलं, पक्षी, पाणी आणि इंट्रिकेट मोटिव्स तिच्या लुकला खूपच आर्टिस्टिक आणि रॉयल टच देतात. या साडीची खासियत म्हणजे तिचं एम्ब्रॉयडरी खूप एलिगंट असल्यामुळे साडीवर जास्त ज्वेलरीची गरज लागत नाही. सुंदर इयरिंग्स, साध्या बांगड्या आणि नीट हेअरस्टाईल सोबत ही साडी स्टाईल केली तर खूप ग्रेसफुल आणि क्लासी लुक मिळतो. सण, पूजा किंवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी एलिगंट आणि युनिक लुक हवा असेल तर पारसी स्टाईल एम्ब्रॉयडर्ड साडी एकदम सुंदर पर्याय आहे. नंबर 5, डिजिटल प्रिंट ऑर्गॅन्झा साडी. तर यंदाच्या सणासाठी ट्रेडिशनल साडीपेक्षा थोडा ट्रेंडी, कलरफुल आणि आय कॅचिंग लुक हवा असेल तर ही डिजिटल प्रिंट ऑर्गेन्झा साडी नक्की ट्राय करा. या साड्यांवरती सुंदर फ्लोरल, ॲब्स्ट्रॅक्ट, नेचर इन्स्पायर्ड किंवा आर्टिस्टिक प्रिंट्स खूप आकर्षक दिसतात आणि त्यामुळे साडीला एकदम फ्रेश आणि मॉडर्न लुक मिळतो. विशेष म्हणजे डिजिटल प्रिंट्समध्ये कलर्स आणि डिझाईनची खूप व्हरायटी मिळते, त्यामुळे आपल्या आवडीनुसार साडी निवडता येते. सणासाठी थोडे व्हायब्रंट कलर्स असलेली डिजिटल प्रिंट साडी ट्रेडिशनल ज्वेलरी सोबत स्टाईल केली तर सुंदर फेस्टिव्ह लुक मिळतो. तर पेस्टल किंवा सटल प्रिंट सोबत मिनिमल ज्वेलरी वापरली तर क्लासी आणि एलिगंट लुक तयार होतो. ज्यांना कमी मेहनतीत स्टायलिश आणि युनिक दिसायचं आहे, त्यांच्यासाठी डिजिटल प्रिंट साडी एकदम छान ऑप्शन आहे. नंबर 6, बांधणी बनारसी साडी. यंदाच्या सणासाठी ट्रेडिशनल लुकमध्ये थोडा रॉयल आणि युनिक टच हवा असेल तर बांधणी बनारसी साडी नक्कीच ट्राय करा. बांधणीच्या पारंपरिक डॉट्स आणि बनारसीच्या रिच सिल्क टेक्स्चरवर सुंदर जरी वर्कचं कॉम्बिनेशन या साडीला खूपच खास बनवतो. या साडीमध्ये ट्रेडिशनल गुजराती टच सोबत बनारसीचा रॉयल लुक मिळतो, त्यामुळे सण, पूजा किंवा लग्न समारंभासाठी ती खूप सुंदर दिसते. यासोबत कॉन्ट्रास्ट ब्लाउज, पारंपरिक झुमके, बांगड्या आणि गजरा असा लुक केला तर संपूर्ण अपिअरन्स तुमचा खूपच एलिगंट आणि फेस्टिव्ह दिसतो. तर नेहमीच्या बांधणीपेक्षा थोडी वेगळी आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी साडी हवी असेल तर बांधणी बनारसी नक्कीच चांगला ऑप्शन आहे. नंबर 7, सगळ्यांचीच आवडती साडी म्हणजे टिश्यू सिल्क साडी. यंदाच्या सणासाठी हलकी, एलिगंट आणि थोडी ग्लॅमरस साडी हवी असेल ना,
तर टिश्यू सिल्क साडी एकदम चांगला ऑप्शन आहे. या साडीचं फॅब्रिक हलकं आणि फ्लोई असतं, तर त्याला असलेली सटल शाईन साडीला खूपच रिच आणि लक्झुरियस लुक देते. विशेषतः गोल्डन, सिल्वर, पेस्टल किंवा ज्वेल टोन्स मधल्या टिश्यू सिल्क साड्या सणासुदीला खूप उठून दिसतात. साडीला सुंदर जरी बॉर्डर किंवा डेलिकेट मोटिव्स असले तर तिचा ट्रेडिशनल लुक अजूनच खुलतो. यासोबतच स्टेटमेंट इयरिंग्स, बांगड्या आणि एलिगंट ब्लाउज पेअर केला तर कमी ॲक्सेसरीजमध्ये खूप ग्रेसफुल आणि रॉयल अपीरियन्स तुम्हाला मिळू शकतो. तर ज्यांना हेवी साडी नको आहे पण फेस्टिव्ह आणि क्लासी लुक हवा आहे त्यांच्यासाठी टिश्यू सिल्क साडी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. तर हे होते साड्यांचे 7 प्रकार जे आता सणांसाठी खूप फॅशनमध्ये आहेत. तर या सगळ्या साड्यांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती साडी आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.